नमस्कार मंडळी, तुम्ही भाडेकरू किंवा घरमालक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण त्यामुळे आता देशात नवीन भाडे नियम 2026 हा लागू होत आहे आणि या नियमामध्ये घरमालक, भाडेकरू यांना कोणते नियम पाळायचे आहेत आणि घरमालक व भाडेकरू यांना कोणतं संरक्षण मिळणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग बघूयात नेमका काय आहे हा नवीन भाडे नियम 2026. बघा, करार न केल्यास 5,000चा दंड. नवीन भाडे नियमानुसार दोघांनाही अधिकृतपणे करार करावे लागणार आहेत. म्हणजेच भाडेकरू व घरमालक या दोघांना करार करणं हे बंधनकारक असणार आहे आणि जर हा करार तुम्ही केला नाही तर तुमच्याकडून 5,000 रुपयाचा दंड हा वसूल करण्यात येणार आहे. आणि या करारामध्ये किती डिपॉझिट, किती भाडे घेतले जाणार आहे याचा उल्लेख हा आवश्यक आहे. त्यानंतर अधिकृतपणे कराराची नोंदणी न केल्यास घरमालकाला 5,000 रुपयाचा दंड हा ठोठावला जाणार आहे. अनेकदा या नियमाचे उल्लंघन केल्यास जास्त दंड सुद्धा तुम्हाला भरावा लागणार आहे. त्यानंतर घरमालक किती डिपॉझिट घेऊ शकतो, तुमचा जो घरमालक आहे भाडेकरूकडून किती रुपये डिपॉझिट घेऊ शकतो हे बघा. नवीन नियमात घरमालकाला किती डिपॉझिट घ्यावे लागणार आहे हे स्पष्ट केलंय. घरमालक सुरक्षा ठेव म्हणून 2 महिन्यांपेक्षा जास्त भाडे आकारू शकत नाही. म्हणजेच बांधवांनो, तुमच्या घराला जेवढं पर मंथ काय जे भाडं असेल तर त्या भाड्यानुसार तुम्हाला एकूण 2 महिन्याचं भाडं हे घर मालकाकडं सुरक्षा ठेव म्हणजेच डिपॉझिट तुम्हाला ठेवायचं आहे आणि घर मालकाला 2 महिन्यांपेक्षा जास्त भाडं हे ते डिपॉझिट म्हणून ठेवता येणार नाही. म्हणजेच एखाद्या घराला महिन्याला 10,000 रुपये भाडे असेल तर सुरक्षा ठेव म्हणून 20,000 रुपये इतकंच डिपॉझिट ठेवावं लागणार आहे. तर व्यावसायिक मालमत्तेसाठी 6 महिन्याचे भाडे डिपॉझिट देण्याचा नियम आहे. म्हणजेच बांधवांनो, तुम्ही जर घर घेतलं, भाड्याने घर घेतलं किंवा भाड्याने फ्लॅट घेतला तर यामध्ये तुम्हाला 2 महिन्याचं डिपॉझिट हे घर मालकाकडे ठेवावं लागतं. आणि त्यानंतर जर तुम्ही एखादं किरायानं दुकान घेतलं, रेंटवरती दुकान घेतलं तर तुम्हाला एकूण 6 महिन्याचं भाडं हे डिपॉझिट ठेवण्याचा नियम आता 2026 मध्ये लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, अचानक भाडेवाढीला लागणार असा ब्रेक. तुमची जी भाडेवाढ झालेली आहे ह्या भाडेवाढीला अचानक ब्रेक लागणार आहे. तो कसा? नवीन नियमात भाडेवाढीला ब्रेक लावण्यात आलेला आहे. घरमालक वर्षानंतर भाडेवाढ करू शकतो. भाडेवाढ करण्यापूर्वी 90 दिवस आधी घरमालकाला भाडेकरूला लेखी सूचना द्यावी लागणार आहे. याचा उल्लेख स्पष्टपणे भाडे करारात करावा लागणार आहे. घरमालकाने अचानकपणे भाडेवाढ केल्यास भाडेकरूला प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे. बघा बांधवांनो, नवीन नियमामध्ये भाडेवाढीला ब्रेक लावण्यात आलेला आहे. घरमालकाला जर 1 वर्षानंतर भाडेवाढ करू शकतो घरमालक. जर ही घरमालकाला भाडेवाढ करायची असेल तर या भाडेवाढ ची माहिती 90 दिवस अगोदर म्हणजे 3 महिने अगोदरच जो व्यक्ती भाडेकरू आहे त्या भाडेकरूला याची माहिती देणं हे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर बघा, नवीन नियम भाडेकरूंना संरक्षण कसे देणार. आपले जे भाडेकरू आहेत भाडेकरूंना नवीन नियम हा कसं संरक्षण देणार हे मी तुम्हाला सांगतो. नवीन भाडे नियमाने भाडेकरूंना संरक्षण मिळणार आहे कारण घरमालकाला भाडेकरूला कधीही घरातून बाहेर काढता येणार नाही. बघा बांधवांनो, नवीन भाडे नियम जो आहे 2026चा यामध्ये भाडेकरूंना संरक्षण मिळणार आहे कारण घरमालक जो असतो घरमालकाला भाडेकरूला कधीही घरातून बाहेर काढता येणार नाही. हे संरक्षण भाडेकरूला मिळणार आहे. त्यानंतर घरमालक भाडेकरूंना धमकी देऊन पाणी किंवा वीज खंडित करून घर सोडण्यास भाग पाडू शकत नाही. त्यानंतरच जे संरक्षण आहे, पाणी किंवा वीज खंडित करून किंवा धमकी देऊन घर सोडण्यास भाग पाडू शकत नाही. असे केल्यास घरमालकावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. घरमालक अचानक घरात घुसून तपासणी करू शकत नाही. त्यानंतर आता घरमालकाला आपले घर तपासणीपूर्वी 24 तास आधी भाडेकरूला सांगावे लागणार आहे. त्यामुळे भाडेकरूंच्या गोपनीयतेचे संरक्षण हे होणार आहे बांधवांनो. तसेच भाडेकरूंची पोलीस पडताळणीही करावी लागणार आहे. तुम्हाला जर घर किरायाने घ्यायचं असेल तर तुमची
किंवा फ्लॅट किरायाने घ्यायचा असेल, भाड्याने घ्यायचा असेल, तर तुमच्या जे भाडेकरू आहेत, भाडेकरूंना पोलीस पडताळणी ही आता नवीन नियमानुसार करावी लागणार आहे. त्यानंतर 24 तासात घरातील दुरुस्ती करावी लागणार. जे घरमालक आहेत, घरमालकांना घरातील नळ, विद्युत बिघाड इत्यादी किरकोळ दुरुस्ती भाडेकरूने सुचवल्यास 30 दिवसांच्या आत घरमालकाला ही दुरुस्ती करावी लागणार आहे. घरमालकाने दुरुस्ती न केल्यास भाडेकरू स्वतः किरकोळ दुरुस्ती करून घेऊ शकतो. त्याचे पैसे भाड्यातून कमी करू शकतो. बघा बांधवांनो, घरातील जे नळ असतात किंवा विद्युत बिघाड किंवा इतर काही किरकोळ दुरुस्ती असते, ही आता भाडेकरूने घरमालकाला सांगितल्याच्या नंतर 30 दिवसाच्या आत त्यांना ही दुरुस्ती करून घेणं बंधनकारक आहे. आणि ही दुरुस्ती त्यांनी केली नाही तर भाडेकरू स्वतः ही दुरुस्ती करून त्याचे पैसे जे आहेत, त्याचं अमाऊंट जे आहे ते भाड्यातून कमी करू शकतो. त्यानंतर बघा, घर मालकाला नेमकं काय संरक्षण बघा मिळणार. आता आपण बघितलं की भाडेकरूला काय संरक्षण मिळणार. आता आपण बघू घर मालकाला काय संरक्षण मिळणार. ते कायदेशीर करार केल्यामुळे घर मालकाला कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. भाडेकरूने भाडे कराराचा भंग केल्यास न्यायाधिकरण किंवा छोट्या शहरात संबंधित प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे. या तक्रारीवर प्रशासनाने 60 दिवसाच्या आतमध्ये निर्णय घ्यायचा आहे. नवीन नियमात वेळेचे बंधन घातल्यामुळे घरमालकाला वर्ष देवाने न्यायालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. तसेच डिजिटल भाडे करारामुळे घरमालकांना जास्त काळ राहणारे भाडेकरू, बनावट ओळखपत्रे आणि भाडे अटींवरील वाद यासारख्या समस्यांना तोंड देताना मदत होणार आहे. बघा बांधवांनो, आता घरमालकाला काय संरक्षण मिळणार तर कायदेशीर करार जो केलेला आहे, हा कायदेशीर करार केल्यामुळे घरमालकाला कायदेशीर संरक्षण हे मिळणार आहे. आणि भाडेकरूने भाडे कराराचा भंग केला तर त्या न्यायाधिकरण किंवा छोट्या शहरांमध्ये संबंधित प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे. म्हणजे घरमालकाला भाडेकरूवरती तक्रार करता येणार आहे. त्यानंतर बघूयात, भाडेकरू आणि घरमालकावर कोणत्या जबाबदाऱ्या या नियमानुसार लागू होणार आहेत. 2026च्या नियमानुसार भाडेकरू आणि घरमालक दोघांनाही 60 दिवसांच्या आत करार केला पाहिजे. बघा, 2026चा भाडे नियम जो आहे, या नियमानुसार भाडेकरू आणि घरमालक या दोघांनाही 60 दिवसाच्या आतमध्येच करार केला पाहिजे. त्यांनी त्याची ऑनलाईन नोंदणी झाली का याची खात्री करावी लागणार आहे. त्यानंतर भाडेकरू ठेवताना त्याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला देऊन पोलीस पडताळणी केली पाहिजे. नव्या नियमात घरमालक आणि भाडेकरू दोघांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, पण हा नियम दोघांनी पाळणे आवश्यक आहे. अनेक शहरांमध्ये हे नियम पाळले जात नाहीत. बघा बांधवांनो, 2026च्या नियमानुसार भाडेकरू आणि घरमालकांना 60 दिवसाच्या आत करार करायचा आहे. त्याची ऑनलाईन नोंदणी झाली का नाही याची खात्री करावी लागणार आहे. त्यानंतर भाडेकरू ठेवताना त्याची जी माहिती आहे, ही माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला देऊन पोलीस पडताळणी करणे आवश्यक असणार आहे. आणि नव्या नियमामध्ये घरमालक आणि भाडेकरू दोघांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारनं केलेला आहे. अशा प्रकारे बांधवांनो, मी तुम्हाला नवीन जो नियम आहे, भाडेकरू आणि घरमालक यांचा जो नवीन नियम आहे, या नियमाविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.